मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की खूप सारा पैसा आहे, सगळं काही आहे, प्रस्त पण चांगलं आहे, पण राजकारणात ती लोक अपयशी होतात. आणि अशी पण लोक पाहिली आहेत जी राजकारणाचं कोणतंही बॅकग्राऊंड नाहीये किंवा पैसा अडका ज्याला म्हणतात की लागतं, गरजेचं आहे, तो पण नाहीये, तरी पण ते राजकारणात सफल आहेत. असं का होतं? गॉडफादर शिवाय राजकारणात मोक्ष नाही आणि गॉडफादर शिवाय तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. राजकारणात वॉर रूमचं महत्व काय? सर, युद्ध कधी 2 वेळेस जिंकलं जातं. नंबर 1, आणि तुमच्या मनात युद्ध तुम्हाला जिंकावं लागतं आणि त्यानंतर ते रणांगणात जिंकलं जातं. अगदी तोच प्रकार आहे. राजकारणात गॉडफादर लय महत्वाचं असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात. होय. मग हे गॉडफादर मिळत कसे नाहीत किंवा कसे मिळवता येतील? जर तुम्ही आकर्षण आणि भ्रमापोटी जर का राजकारणामध्ये येत असाल तर तुमच्या आयुष्याची माती होईल. पण जर तुम्ही लोककल्याणाचा ध्यास घेऊन, एखादं व्हिजन ठेवून, मतदारसंघाप्रती, स्वतःच्या आयुष्याप्रती जर एखादं व्हिजन घेऊन येत असाल तर निश्चित राजकारणासारख्या क्षेत्रात आज तुम्हाला सुवर्ण काळ आहे. म्हणजे राजकारण हे मुळात ह्या 7 पायऱ्यांवरती आधारित आहे. या 7 पायऱ्या कोणत्या? पहिली पायरी मेंटल अँड फिजिकल फिटनेस, म्हणजे त्याचं मानसिक आणि शारीरिक त्याच्याकडे समर्थता पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जे काही प्रेम दिलं या पॉडकास्टला त्याच्याबद्दल मी शतशः तुमचा ऋणी आहे. आज आपण एका विशेष व्यक्तीला बोलणार आहे, त्यांच्याकडून एक विशेष आणि वेगळा ज्ञान आपण इथं मिळवणार आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे गणेश लोमटे पाटील सर आलेले आहेत, ज्यांनी 8,500 विद्यार्थ्यांना आतापर्यंत राजकारण आणि वक्तृत्व याच्यावरती मार्गदर्शन केलेलं आहे. कितीतरी लोक त्यांचं प्रशिक्षण घेऊन राजकारणामध्ये यशस्वी आमदार, खासदार पण झालेले आहेत. आणि ते 2011 पासून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 8,500 विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला शिकवण्यात यशस्वी झाले आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याकडून राजकारणात यायचं असेल तर प्रशिक्षणाची काय गरज आहे, कशा पद्धतीने राजकारणामध्ये एक यशस्वी राजकारणी होता येऊ शकतं, त्याचे काय काय मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहे. त्याचबरोबर एखाद्या सामान्य माणसाला जर व्यक्त व्हायचंय, मुक्त व्हायचंय, स्वतःला प्रेझेंट करायचं आहे तर का गरज आहे या वक्तृत्वाची, अशा बरेचशा कांगोऱ्यावरती आपण आज त्यांच्याशी बोलणार आहे. आणि हे जे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्यांनी देशातच वक्तृत्वाचा अभ्यास नाही केला तर विदेशात जाऊन सुद्धा त्यांनी वक्तृत्वाचा अभ्यास केलाय. आणि जी काही गरज आहे सोसायटीची, समजा तुम्हाला राजकारणात यायचं आणि तुम्हाला बरेचसे प्रश्न भेडसावतात की फक्त पैसे लावूनच मी जिंकू शकतो का, काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहेत, अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आपण त्यांच्यावरती चर्चा करणार आहे. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुम्हाला राजकारणात यायचंय किंवा तुम्हाला समाजकारणात यशस्वी व्हायचंय, या दोन्ही गोष्टीसाठी हा पॉडकास्ट तुमचं युटर्न पॉइंट होऊ शकतो. शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन खाली दिले, त्याच्यावरती नक्की क्लिक करा. रिअल हिरोज तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं ज्ञान जे तुम्हाला प्रगतीकडे, उंचीवरती घेऊन जाईल ते देत राहतील. गणेश सर, तुमचं स्वागत आहे विजेता कॉर्नरमध्ये. नमस्कार. तुमच्याबद्दल शॉर्ट मध्ये माहिती सांगा. तुमचं नाव काय, शिक्षण आहे, कसे तुम्ही या फील्डमध्ये आलात? माझं नाव मूळ मी गणेश सुभाषराव लोमटे पाटील, मूळ मी अंबेजोगाईचा आहे. बर. तीर्थक्षेत्र, बरीच अंबेजोगाईची वैशिष्ट्ये आहेत. अशा अंबेजोगाई शहरातून मी आलो. माझं MA पॉलिटिकल सायन्स आणि MA हिस्ट्री असं 2 विषयांमध्ये माझं MA झालं. आणि लहानपणापासूनच अगदी वक्तृत्व, वादविवाद, त्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन जे आहे ते ड्रामॅटिक्समध्ये केलं, नाट्यशास्त्र, आणि नंतर मग MA, आणि मग राजकीय कार्यामध्ये सहभागी. बर. काँग्रेस प्रणित NSUI संघटना होती तेव्हा मी तेव्हा त्या NSUI संघटनेसाठी जिल्हाध्यक्ष, मग नंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष, आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मग काँग्रेस पक्षासाठी काम केलं. आणि त्यातून जसं की लहानपणापासून वक्तृत्व, वादविवाद या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे मग ते शालेय जीवनामध्ये असेल, महाविद्यालयीन जीवनामध्ये असेल तर एक आवड होती. मग स्टेज परफॉर्मन्स, मग नाट्यशास्त्र, हे सर्व. आणि मग हेच वक्तृत्व आपण कुठेतरी एक स्टेट लेवलला प्रेझेंट करायचं या उद्देशानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. आणि त्यातून मला जे अनुभव आले, ज्या काही गोष्टी मी घेतल्या, आणि तेच एक प्रशिक्षणाच्या स्वरूपामध्ये आज मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. हे जे प्रशिक्षण घेतं याच्यातून राजकारण शिकणं शक्य आहे का? निश्चितच प्रशिक्षणातून राजकारण शक्य आहे. कारण आपल्या देशाचं वय आता 75 वर्ष झालेलं आहे
आणि ज्यांनी स्वातंत्र्य चळवळ पाहिली ती पिढी आता निघून गेलेली आहे. मग त्यानंतर अनेक वेगवेगळ्या चळवळी आल्या, जातीय चळवळी आल्या आणि आज चळवळींचा काळ संपलेला आहे. चळवळी कुठल्या आता फार शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज नेमकं म्हणजे जो तरुण आहे त्या तरुणांनी करायचं काय? तर राजकारण हे क्षेत्र असं आहे की याचं कुठलंही तंत्रशुद्ध फील्डवरती काम कसं करायचं आणि प्रत्यक्ष राजकारणात कसं काम करायचं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. राजकारणाचं तंत्र काय तर याची राज्यशास्त्राची पुस्तकं आहेत, पण प्रत्यक्ष फील्डवरती काम कसं करायचं हे समोर कशी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये त्याला संधी कशी आहे आणि त्या संधीमध्ये त्याला सुचलं जेवढं जमलं तेवढंच तो राजकारण करू शकतो. पण फील्डवरती काम करत असताना कसं करायचं तर आपली मगाशी सांगितल्याप्रमाणे 75 वर्ष वय झालंय आणि यामध्ये जी स्थित्यंतर घडली, अनेक राजकीय घडामोडी घडल्या, अनेक प्रक्रिया घडल्या, तर यातून जे एक ठोकताळे समोर आले की हे केलं तर निश्चितपणे कुणीही राजकारणात यशस्वी होऊ शकतो. आणि मग तेच ठोकताळे हे वेगवेगळ्या घटना त्यातनं जे काही आपल्यासमोर एक कंटेंट तयार झाले तो म्हणजे राजकारणाचं प्रशिक्षण. हे प्रशिक्षण आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत आणि निश्चित राजकारणाच्या प्रशिक्षणातनं कुणीही यशस्वी राजकारणी होऊ शकतो. राजकारण शिकवणे इतपत राजकारणाचं ज्ञान आपण कुठून घेतलं? सर मी मूळ अंबेजोगाईचा. बर. अंबेजोगाईचं तीर्थक्षेत्र हे जरी एक वैशिष्ट्य असेल तरीही ज्यांना भारतीय राजकारणातील चाणक्य म्हटलं जायचं ते म्हणजे प्रमोदजी महाजन यांची कर्मभूमी हे घडले अंबाजोगाईत. अगदी विद्यार्थी दशेपासून ते संपूर्ण त्यांचं अंबाजोगाईमध्ये त्यांची जडणघडण झाली. त्यानंतर बाजूलाच विलासरावजी देशमुख साहेब लातूर, त्याच बाजूला गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि ह्या अशा वातावरणातनं आमच्या बाजूला शंकररावजी चव्हाण साहेब, म्हणजे अशा राजकीय भूमीमध्ये. आणि माझ्या घरामध्ये मुळात माझे सख्खे आजोबा हे आमचे गावाचे नगराध्यक्ष होते, आमचे चुलत आजोबा हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते आणि त्यामुळं आमच्या घरामध्ये वाड्यावर ओसरीवर ही सतत राजकारण, मग कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, कारखाना असेल, बँक असेल, विधानसभा, लोकसभा, कुठल्याही निवडणूक असू द्यात, रोज 10-15 मिनिट का होईना परंतु चर्चा ह्या झाडायच्या आणि त्या चर्चेचा परिणाम होत होत मी लहानाचा मोठा झालो आणि मग अनेक निवडणुका मी सहभागी होत गेलो. त्या निवडणुकांमधनं काय नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी केल्यानंतर काय मिळतं ह्या सर्व गोष्टी मला समजायला लागल्या. त्यानंतर संपर्क अभियान काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर जे झालं त्या संपर्क अभियानामध्ये मी सहभागी होतो आणि त्यामध्ये मी अनेक राजकीय घराणी पाहिली ज्यांच्याकडे सर्व काही होतं पण ते राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत आणि ज्यांच्याकडे काहीही नव्हतं ती मात्र राजकारणामध्ये यशस्वी झाली. याची कारणं काय याचं चिंतन झालं आणि मग तेच मी आपल्यासमोर राजकारणासाठी आपण हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून मांडलं तर निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. मी असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं की खूप सारा पैसा आहे, सगळं काही आहे, प्रस्थ पण चांगलं आहे, पण राजकारणात ती लोक अपयशी होतात. आणि अशी पण लोक पाहिली आहेत जी राजकारणाचं कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे किंवा पैसा अडका ज्याला म्हणतात की लागतं, गरजेचं आहे, तो पण नाहीये, तरी पण ते राजकारणात सफल आहेत. असं का होतं? सर राजकारणामध्ये फक्त वारसा पैसा असून चालत नाही. जसं की राजकारणाचा अभ्यासक्रम जेव्हा आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो तेव्हा अनेक गोष्टींचं चिंतन केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की म्हणजे राजकारण हे मुळात ह्या 7 पायऱ्यांवरती आधारित आहे. या 7 पायऱ्या कोणत्या? पहिली पायरी मेंटल अँड फिजिकल फिटनेस, म्हणजे त्याचं मानसिक आणि शारीरिक त्याच्याकडे समर्थता पाहिजे. नंबर 2 स्टडी, म्हणजे त्याला त्याच्या कार्यक्षेत्राचा समग्र अभ्यास पाहिजे, म्हणजे कार्यक्षेत्रातले विभाग वेगवेगळे कोणते, तिथली उत्पन्नाची साधनं काय, तिथले वेगवेगळे प्रश्न काय, समस्या, अडचणी या संदर्भातली त्याला जाणीव असणं. मग हा संपूर्ण अभ्यासक्रम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आहे, त्याच्याकडे जे काही ज्ञान आहे ते लोकांसमोर व्यक्त करण्यासाठी स्किल्स, थर्ड स्टेप म्हणजे स्किल्स, म्हणजे भाषण कला म्हणजेच राजकारण असं नव्हे, तर या व्यतिरिक्त आणखीन कोणते स्किल्स आहेत हे स्किल्स आपल्याला जाणीव असणं गरजेचं, त्याच्यामध्ये ते स्किल्स पाहिजेत. नंबर 4 गॉडफादर शिवाय राजकारणात मोक्ष नाही आणि गॉडफादर शिवाय तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून नंबर 4 गॉडफादर. नंबर 5 तुम्हाला राजकारण हा एक महायज्ञ आहे. याच्यामध्ये फक्त 3 बोटांनी समिधा टाकून नाही चालत, यामधली आर्थिक गणितं फार मोठी असतात. मग ही आर्थिक गणित त्याला जमलं पाहिजे, तेवढं आर्थिक सुबत्ता त्याच्याकडे कशी निर्माण करायची, भले आज काही नसेल पण आर्थिक पैसा तर लागतो, मग हा पैसा. आणि नंबर 5 त्यानंतर लागतं मॅनेजमेंट स्किल, जसं की नंबर 6 मॅनेजमेंट स्किल,
उत्तम राजकारणी हा उत्तम व्यवस्थापक असतो आणि उत्तम व्यवस्थापक हाच उत्तम राजकारणी होऊ शकतो. म्हणून तुम्हाला व्यवस्थापन जमलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थापन ज्याला नेतृत्व करायचं त्याला प्रत्येकाला स्वतःला जमलं पाहिजे. आणि यानंतर लास्ट म्हणजे वर्षाचे 365 दिवसांमध्ये 52 आठवडे येतात. या 52 आठवड्यांमध्ये तुमचाच प्रभाव तुमच्या मतदारसंघावरती कायम राहिला पाहिजे. आणि यासाठी हॅमरिंग म्हणजे ह्या जसं की फिटनेस, स्टडी, स्किल्स, गॉडफादर, मॅनेजमेंट, फायनान्स आणि हॅमरिंग असे जे 7 स्टेप्स आहेत, या 7 स्टेप्सपैकी एकही स्टेप जर कुणाकडे कमी असेल, पैसा आहे, वारसा आहे, सगळं आहे, पण या 7 स्टेप्सपैकी 2-3 स्टेप्स जर का मिस असतील तर राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. आणि ज्याच्याकडे बाकी काही नसेल, आधी घरातनं निघताना तो शून्य होता, पण ह्या प्रत्येक पायरीवरती जर का त्यांनी स्वतःला बनवलं, तसं जर का ते सर्व सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण केलं तर तो राजकारणामध्ये निश्चित यशस्वी होऊ शकतो. राजकारणात वॉर रूमचं महत्व काय? सर, युद्ध कधी 2 वेळेस जिंकलं जातं. नंबर 1, आणि तुमच्या मनात युद्ध तुम्हाला जिंकावं लागतं आणि त्यानंतर ते रणांगणात जिंकलं जातं. अगदी तोच प्रकार आहे. तुम्हाला राजकारणामध्ये निवडणूक लढवून ते जिंकण्यासाठी नेमकं मला काय करायचं, स्ट्रॅटेजी कोणती, त्याचं नियोजन काय, कशा पद्धतीने मला पुढे एक दिवस काम करायचंय, याचं संपूर्ण नियोजन हे वॉर रूम शिवाय होऊ शकत नाही. वॉर रूम मध्ये काय असतं, तुम्हाला राजकारणाची निवडणूक ही दिवस नव्हे, तासांनी राजकारणाची तासाचं आपल्याला पूर्ण नियोजन करून ही निवडणूक पुढे न्यावी लागते. निवडणुकीत मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तो टाइम संपेपर्यंत काय करायचंय याचं पूर्ण नियोजन त्या वॉर रूम मध्ये असतं. आणि हे निवडणुकीपुरतच नव्हे तर एखादं पद आल्यानंतर किंवा निवडणुकीच्या आधी तुमच्या मतदारसंघाची तयारी करण्यासाठी तुम्हाला वॉर रूम शिवाय पर्याय नाही. म्हणून वॉर रूम शिवाय राजकारण करू शकत नाही. वॉर रूमचं महत्व तेच आहे राजकारणात. राजकारणात संवाद कौशल्यांचं काय महत्व आहे? फक्त कम्युनिकेशन स्किल नव्हे किंवा भाषण कौशल्य एवढंच नव्हे. राजकारणामधलं इतर क्षेत्रातलं कम्युनिकेशन स्किल वेगळं, संवाद कौशल्य वेगळं आणि राजकारणातलं संवाद कौशल्य पूर्णपणे वेगळं आहे. इतर क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने तुम्ही संवाद साधावा याचे काही संकेत आहेत. राजकारणामधला संकेत पूर्णपणे वेगळा आहे. राजकारणामध्ये तुम्हाला अहम सोडून स्वतःहून बोलायचं असतं लोकांशी. कारण समोरच्याने जर का तुम्हाला पाहिलं तर तो तुम्हाला बोलणार आहे, पण गरज तुमची आहे. नेतृत्व तुम्हाला तुमचं फुलवायचं आहे, गरज त्याची नाही आहे. म्हणून समजा एखादा बबन आहे कोणीतरी, त्या बबनने तुम्हाला पाहिल्यानंतर बबन बोलणार आहे तुम्हाला, पण बबनने तुम्हाला पाहून बोलण्याआधी तुम्ही बबनला जर का बोलला तर तुम्ही त्याच्या मनामध्ये कुठेतरी त्याला अपील होता ना. आणि एवढंच नव्हे, यानंतर लागतं भाषण कौशल्य. जसं की एखादा सैनिक आहे, तो सीमेवरती लढतोय आणि त्याच्या हातामध्ये फक्त तुम्हाला काठी देऊन नाही चालणार, तर तो सीमेच्या खूप अलीकडच्या भागामध्ये कुठतरी राहील. तसं राजकारणामध्ये तुम्हाला जितकं चांगलं वक्तृत्व करता येईल तेवढं तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. शेवटी वक्तृत्व हे तुमच्या व्यक्तिमत्वातला वेगळा बोनस पॉईंट आहे, पण तो आला पाहिजे तुम्हाला आणि खूप चांगल्या पद्धतीने आला पाहिजे. जितकं चांगलं वक्तृत्व तितकं तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता जास्त. याशिवाय सर, मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी एक कथा सांगेल. एक उदाहरण, एखाद्या गावामध्ये बाबूराव नावाचं कोणतरी व्यक्तिमत्व असतं. त्या बाबूरावजींशी डायरेक्ट त्यांच्या दिल्ली दरबारी असणाऱ्या त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी संबंध असतात. मग वरतून एक दिवस त्यांना पक्षश्रेष्ठींचा फोन येतो, बाबूरावजी तुमच्या भागामध्ये आपल्याला कार्यकर्ता मेळावा घ्यायचा आहे आणि तयारीला लागा, सर्व जबाबदारी तुमच्यावरती. आता त्याला लागणारा खर्च बाबूरावजी करणार, त्याला लागणारं सर्व नियोजन बाबूराव करणार, सर्व तयारी बाबूराव करतात. आणि बाबूराव सर्व तयारी केल्यानंतर तो कार्यक्रमाचा दिवस येतो. वरतून पक्षश्रेष्ठी आलेले असतात, प्रसन्न वातावरणामध्ये तो कार्यक्रम चालू असतो. बाबूरावजी म्हणतात, वरतून आलेले पक्षश्रेष्ठी म्हणतात, बाबूरावजी किती सुंदर नियोजन केलं हो तुम्ही, एवढं सगळे लोक जमवली, एवढं सगळं आणि बाबूरावजी एवढं सगळं तुम्ही केलं, आता तुम्ही 2 मिनिट बोललं पाहिजे, तुमच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. बाबूराव म्हणतात, साहेब तुम्ही मला जबाबदारी दिली, मी पार पाडली की नाही, मला बोलायला लावू नका. अरे बाबूराव तुम्ही बोला. नाही साहेब मला बोलायला लावू नका. बाबूराव बोला. नाही साहेब बोलायला लावू नका. अशा वेळेला काय होतं, एक कोणीतरी फाटका, सगळ्यांच्या नजरेत असलेला फाटका कार्यकर्ता तो उठतो आणि तो म्हणतो 2 मिनिट द्या ना मला, फक्त 2 मिनिट द्या ना. त्याला 2 मिनिट दिले जातात. सगळ्यांच्या नजरेत असलेला तो फाटका तो येतो, त्या माईकचा असा काही ताबा घेतो आणि त्याच्या भाषणाने इतके सर्वजण प्रभावित होतात. आणि हे जे आलेले पक्षश्रेष्ठी आहेत ना,
हे नंतर म्हणतात अरे रे इकडे इकडे बाबा जरा पलीकडे सारखा बस कुठे होता इतके दिवस काय अरे तुझी गरज आहे. आणि मग आज हा सगळ्यांच्या नजरेत असलेला फाटका काल ओघात केव्हा या बाबुरावजींचा सृष्टी बनून येतो हे लक्षात येत नाही. आज आपणही पाहिलं तर आपल्या पंचक्रोशीमध्ये तुम्हाला 2-4 उदाहरणं सापडतील जे की फक्त भाषण कलेवरती खूप पुढे गेलेले आहेत राजकारणामध्ये. म्हणजे ही भाषण कला शिकून येऊ शकते तर प्रत्येकाने ज्याला राजकारणात यायचंय किंवा राजकारणात प्रगती करायची आहे हे बोलता आलंच पाहिजे आणि हे शिकता पण येऊ शकतं. हा शिकता येऊ शकतं. जशी इतर सर्व आज प्रत्येक गोष्ट आपण शिकलेली तसं वक्तृत्व देखील आपल्याला शिकता येतं. राजकारणात गॉडफादर लय महत्वाचं असं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात. होय. मग हे गॉडफादर मिळत कसे नाहीत किंवा कसे मिळवता येतील? गॉडफादर जसं की गॉडफादर शिवाय राजकारणात मोक्ष नाही आणि गॉडफादर शिवाय तुम्ही राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही हे सत्य आहे. जेव्हा कार्यकर्त्याच्या लक्षात येतं की या व्यक्तीशिवाय हे माझे साहेब आहेत हे माझे गॉडफादर आहेत मग त्या गॉडफादर बद्दल त्याच्या मनात खूप श्रद्धा असते त्याच्या मनात खूप निष्ठा असते खूप भक्ती असते. पण होतं काय त्याची तळमळ त्याची भक्ती श्रद्धा सर्व काही हे गॉडफादर प्रती आहे. पण गॉडफादरच्या बाजूला आणखीन ज्याला कोंडाळ्या म्हणतात ज्याला चौकडी म्हणतात अशी काही लोक असतात. मोठमोठ्या राजकारण्यांनी त्यांचं वर्णन चाय से किटली गरम केलेलं आहे. मग यामध्ये कोण असतात? हे गॉडफादरचे असिस्टंट म्हणजे स्वीय सहाय्यक त्यांचे कोणी नातेवाईक वाहवा करणारे कार्यकर्ते पक्षाचे जुने पदाधिकारी त्यांचे मित्र. आणि हे गॉडफादर काही सर्वांचं ऐकत नाहीत. हे गॉडफादर फार फार तर या चौकडीपैकी 4-5 लोकांचंच ऐकत असतात. आणि प्रॉब्लेम मूळ इथंच आहे की गॉडफादर प्रति माझ्या मनात श्रद्धा आहे पण गॉडफादर ज्यांचं ऐकतात त्या 4-5 जणांपैकी त्याच्याशी याचं ट्युनिंग कुठंतरी जुळत नाही. आणि मग याच्याबद्दल त्या गॉडफादरच्या कानात काहीतरी चुकीचं सांगितलं जातं किंवा गॉडफादर पर्यंत त्याला पोहोचूच देत नाहीत किंवा गॉडफादरच्या मनात जरी त्याच्याबद्दल दृष्टिकोन चांगला असेल तरी पण तो दृष्टिकोन दूषित केला जातो. आणि यामुळं मग हा कार्यकर्ता याला कधीतरी वाटतं की माझ्याकडे इतकं गॉडफादरबद्दल भक्ती आहे श्रद्धा आहे मग तरी पण मला असं इथून नाकारलं जात आहे. मग याचा स्वाभिमान जागृत होतो आणि मला गॉडफादरबद्दल श्रद्धा आहे माझी श्रद्धा विठ्ठलाशी आहे पण बडव्यांशी नाही. मग हा भाग त्यामध्ये येतो. आणि जर आपण पाहिलं तर दिल्लीपासून ते आपल्यापर्यंत अनेकांचं इथंच नेमकं कुठेतरी घोडं अडतं असं म्हटलं तर हरकत नाही की इथंच त्यांना ते ट्युनिंग जुळवणं अवघड जातं आणि त्यामुळे त्यांना गॉडफादर मिळत नाही आणि मग ही लोक त्यातून बॅकफूटवरती येतात. मला एक सांगा आजकाल राजकारणात जे वाटचाल करतायत त्यांना काय अडथळ्यांचा सामना करावा लागतो? सर्वात पहिला अडथळा म्हणजे घरातनं. राजकारणाशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही हा जरी काही जणांचा दृष्टिकोन असेल तर अनेक घरं अशी आहेत की राजकारण हे वाईट आहे. जर घरातला कोणी मुलगा राजकारणात जातोय त्याने एखाद्या पक्षाचं पद घेतलं असं जरी त्यांना समजलं हे राजकारण वाईट आहे बिलकुल जायचं नाही कशाने राजकारण कोणाचं भलं झालेलं नाही तिथं सर्वांचं वाटोळं होतं असं एक दृष्टिकोन आहे. म्हणून पहिला अडथळा हा घरात नाही. एखादा व्यवसाय टाकायचा म्हटलं तर घरातली लोक आपल्याला कदाचित कर्ज त्याला जामीन राहून आपल्याला 10 लाख रुपये देतील पण मला राजकीय माझी कारकीर्द आजमावू द्या मला फक्त 1 लाख रुपये वर्षभरासाठी द्या आणि माझी तळमळ खूप आहे माझा त्यातला अभ्यास आहे माझ्याकडे त्यातली कौशल्य आहेत असं एखाद्या तळमळीने जरी घरातल्यांना सांगितलं तरी पण घरातली त्याला 10,000 रुपये देणार नाहीत. आणि पहिला अडथळा घरातनं. मग दुसरा अडथळा आज जे राजकारणातलं स्वरूप आहे यामध्ये गॉडफादर असतील मोठे वरिष्ठ नेते असतील यांच्या निर्णयामुळं कार्यकर्ता हा संभ्रमावस्थेत सापडतो आणि मग समोरची संभ्रमावस्था याशिवाय गॉडफादर न मिळणं मग गॉडफादरच्या बाजूच्या लोकांशी ट्युनिंग न जुळणं किंवा गॉडफादर न मिळणं हा नंतरचा प्रकार. यातनं मग वय पुढे निघून जातं मग येतं नैराश्य याचबरोबर येतं व्यसनाधीनता याचबरोबर अशा अनेक गोष्टी दिशाहीनता आणि ह्या सर्व गोष्टी आजच्या युवकासमोर राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक युवकासमोर ह्या गोष्टी हे अडथळे आहेत. याचं निरसन कसं होणार? स्वतःला ह्या 7 स्टेप्स जे तुम्हाला सांगितलं प्रत्येक कार्यकर्त्याला जर का राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मेंटल अँड फिजिकल फिटनेस देन स्टडी देन स्किल्स देन गॉडफादर देन फायनान्स देन मॅनेजमेंट अँड देन हॅमरिंग या 7ही पायऱ्यांवरती स्वतःला तयार करावं लागेल. सर मला सांगा मला निवडणूक लढवायची आहे किंवा एखाद्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची आहे तर त्यांनी काय पूर्वतयारी केली पाहिजे? मी म्हणेल की ज्याला निवडणूक लढवायची आहे
जसं की अभ्यासक्रम असतो ना परीक्षेचा, तसं ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याच्यासाठी त्याच्या मतदारसंघाचा नकाशा, त्याचं कार्यक्षेत्र, हा त्याचा सिलेबस, बर, आणि त्याच्या मतदारांची यादी, हे त्याच्या सिलेबसचं पुस्तक. बर. सर्वप्रथम आधी मतदार यादीचा अभ्यास करणं आणि त्याचं व्यवस्थित वर्गीकरण करणं. जात, पोटजात, त्याचं प्रोफेशन, त्याची प्रभावशाली व्यक्ती कोण, या सर्व गोष्टींचा तो राहतो कुठे, सगळ्या गोष्टींचा अभ्यास. आणि हा स्वतः नेत्यानं, ज्याला निवडणूक लढवायची त्यानं या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. ही पहिली तयारी. यानंतर एकूण मतदान किती आहे, उदाहरणार्थ 10,000 मतदान आहे, त्या 10,000 साधारणतः 70% ॲव्हरेज मतदान होतं. या 70% पैकी आपली विनिंग टार्गेट फिगर कोणती आहे, तर ती म्हणजे 35%, म्हणजे एकूण मतदानाच्या 35%. 10,000 मतदानापैकी 3,500. बर, ओके. तर 3,500 मतदान आपल्याला घ्यायचंच आहे, हे टार्गेट ठेवून चालायचं. आता 3,500 आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर 3,500 भागिले सरासरी एका घरात 4 मतदान आहेत. ओके. तर साधारणतः 900 घरं त्याला बांधावी लागतील. 900 घरं त्याला बांधावी लागतील. तर 900 घरं बांधायची आहेत, तर मग सर्वप्रथम 15 घराच्या मागं एक कार्यकर्ता, असे त्याला जवळपास 60 कार्यकर्त्यांची बांधणी करायची आहे. म्हणजे 60 कार्यकर्ते कोण, जे समाज गट मोरके आहेत, जात गट मोरके आहेत, त्यांचं आधी लिस्टिंग करणं आणि त्यांच्यावरती कोणत्या कोणत्या त्याला सोयीची घरं आहेत त्यांची जबाबदारी देणं. ही अशी मतदारसंघाची बांधणी, ही निवडणूक जेव्हा डिक्लेअर व्हायची तेव्हा होईल, पण त्याच्या आधी त्याची ही बांधणी झाली पाहिजे. कार्यकर्त्याचं लिस्टिंग करणं, कोणत्या कार्यकर्त्यावरती कोणत्या घरांची जबाबदारी द्यायची आहे, आणि मग तिथून पुढे मग कार्यकर्त्यांना डे टू डे तू आज काय जबाबदारी आहे, काल काय केलंस, उद्या काय करायचं, हे पूर्ण. आणि एवढंच नव्हे तर इलेक्शन जर का 13 तारखेला असेल तर 13 तारखेला सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत तुला काय करायचंय याचं पूर्ण त्याला वेळापत्रक देणं. बर. आणि याचं प्लॅनिंग, याचं नियोजन हे निवडणूक जेव्हा व्हायची तेव्हा होईल, पण त्याची रंगीत तालीम म्हणून आतापासून कामाला लागलं पाहिजे. आता तुम्ही सांगितलं की पूर्वतयारी कशी करायची. राजकारणामध्ये कार्यकर्ता आपल्याकडे वळवायचा कसा आणि त्याला संघटित कसं ठेवायचं. तुम्ही तर म्हणले 60 कार्यकर्ते 900 घरांमागं लागतील, मग त्याला वळवायचं आपल्याकडे आणि त्याला संघटित ठेवायचं आणि तो आपल्याबरोबरच राहील, फुटणार नाही, याची कशी काळजी घ्यायची. सर्वप्रथम आज तुम्हाला मतदार यादीचा अभ्यास करून त्यातनं ज्या कार्यकर्त्याच्या मागे, आता काही जण असतात जे एका स्वयंघोषित असतात की ज्याला नेतृत्व करण्याची एक आवड असते किंवा समाजात लोकांचे प्रश्न सोडवण्याची आवड असते, असे समाज गट म्होरके शोधणं, त्यांचं लिस्टिंग करणं, असे अनेक समाज गट म्होरके शोधायचे. यानंतर आज भले तुमची त्यांची ओळख नसेल, हरकत नाही, पण तो तुमच्या नजरेत कुठेतरी आला पाहिजे की हा एक आहे, याच्या मागे कमी कमी 13 मतदान आहे, 15-20 मतदान आहे, अशा कार्यकर्त्यांची आधी यादी काढणं. आता त्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा अभ्यास सुरू करायचा की आज तो कुणाच्या प्रभावाखाली आहे, तो ज्या नेत्याच्या प्रभावाखाली आहे, भले तो तुमच्या प्रतिस्पर्धेच्या प्रभावाखाली असेल, तर तो त्याच्याकडे कोणत्या कारणामुळे आहे. बर. म्हणजे आर्थिक मदत आहे की त्याला काही भावनिक मदत केलेली आहे, की त्याला काही आश्वासन दिलेलं आहे, की तो त्याचा कुठला नातेवाईक आहे म्हणून, की त्याची काही आर्थिक गणितं त्याच्याशी अडकलेली आहेत म्हणून, तो नेमका कोणत्या कारणामुळे त्यांच्याकडे जोडला गेलेला आहे. आता त्याच्याकडून त्याला आपल्याकडे वळवण्यासाठी जर प्रतिस्पर्ध्याकडून त्याला 3 कारणं असतील, जो त्यांच्याशी जोडला गेलेला आहे, आपल्याकडे त्याला 2 कारणं जास्त देता आली पाहिजेत. मग आपण त्याला आणखीन 2 कारणं जास्त काय देऊ शकतो, त्या 3 कारणांव्यतिरिक्त आणखीन काही 2 आपल्याला देता येतील का, आश्वासन, तर ते आपण ठरवणं. आणि मग त्या कार्यकर्त्याला स्वतः बोलून नाही चालत, हे याच्यावरती कुणीतरी एक तुमच्या आणि त्याच्यामधला असलेला मध्यस्थ, जो दोघांनाही ओळखतो, अशा व्यक्तीच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याला तुमचं महत्व वारंवार पटवून सांगणं की अरे आपल्याला जरा भाऊंपेक्षा दादाच फायदेशीर ठरू शकतात. मग दादांकडे गेला असता तुझं तिकडे तरी, भाऊंकडे फक्त तुझे 3 कारणांमुळे तर तिकडेच, पण दादांकडे गेला असता तुझे जवळपास 5 फायदे नवीन आहेत, असं त्याला त्याच्यापेक्षा जास्त महत्व तुमचं वाटणं. मग तो मध्यस्थ आहे, तो त्याला आपल्याकडे घेऊन येणं, कारण की तुम्ही सांगितल्यानंतर तो काय असतं, तो पुढेच पळणार आहे, बरोबर, तो भाव खाणार आहे. आणि मग तो मध्यस्थ जो असतो तो त्याचं मन वळवतो, मग तो आपल्याकडे येणं. आणि जरी जेवढे आधी आपल्याकडे येतील अशांना हे आपलंसं करणं, आणि जे येणार नाहीत त्यांना पर्याय उभं करणं कोणीतरी. उदाहरणार्थ पर्याय उभं करणं म्हणजे काय, एखाद्या जातीमध्ये किंवा एखाद्या विभागामध्ये कोणीतरी असतो
ज्याला की समजा राहुल आहे, तो राहुल तिथला आहे सर्व नेतृत्व करणारा, आणि तो आज रोजी भाऊंकडे आहे आणि त्याला वारंवार सांगून तो यायला तयार नाही आहे. मग राहुलच्या ऐवजी कोणीतरी आणखीन तिथला अनिल असतो ना दुसरा, की जो करण्यासाठी त्याचाच दुसऱ्या फळीचा, जो की त्याचाही नेतृत्व करायची इच्छा असते, मग त्याला सांगणं की बाबा अनिल किती दिवस मागच राहणार, मग त्याला तिथं उभा करणं, हा एक भाग. आता ते आपल्याशीच जोडून का राहावेत, तर प्रत्येकाची आर्थिक नाड, त्याला खंबीर पाठराखण ही हवी असते कुठल्याही कार्यकर्त्याला. तर मग अशा कार्यकर्त्यांसाठी सर्वांना एकत्रित राहण्यासाठी मग आपल्याला काही रचनात्मक कार्यकर्ता उभा करता येतं का, ज्यामध्ये की वेगवेगळ्या योजना, प्रकल्प, मोठमोठे काही उद्योग, आणि त्यातनं त्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवता येते का, हा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. सर, असं म्हणतात की राजकारण इक्वल टू पैसा, हे खरं आहे का? काही अंशी खरं आहे, पण नुसतंच पैसा असून चालत नाही. एक काळ होता, साम दाम दंड भेद नीती, ही राजकारणाची व्याख्या म्हटली जायची. मध्यंतरीचा काळ आला, फक्त दंड आणि दाम. आताचा काळ, दृष्टिकोन असा झाला प्रत्येकाचा, निवडणूक लढवायची, राजकारण काम करायचं, पैसा पाहिजे. निवडणूक लढवायची, राजकारण काम करायचं, पैसा पाहिजे. जिंकायची, पैसा पाहिजे. राजकारण पैसा, मेळावा घ्यायचा पैसा, सभा घ्यायची पैसा, कार्यकर्ते, आणि प्रत्येक म्हणजे राजकारणाला पैसा याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नुसता पैसा असून चालेल का? नाही. आधी सर्वप्रथम तुमचं अभ्यास, त्यानंतर तुमचं संघटन, त्यानंतर तुमच्यात काही कौशल्य, आणि मग पैसा. तुमच्याकडे नुसताच पैसा आहे पण संघटन नाही, नियोजन नाही, अभ्यास नाही, स्किल नाहीत मॅनेजमेंटचे, मग नुसता तुमचा पैसा कोणीही घेऊन जाईल. बरोबर. आणि म्हणून तुमचा आधी सर्वप्रथम अभ्यास, त्यानंतर नियोजन, त्यानंतर संघटन, आणि त्यानंतर तुमचं स्किल्स, आणि मग पैसा. नुसता पैसा असून चालणार नाही. तर पैसे बी घेऊन राजकारणात येणाऱ्या लोकांनी विचार करावा, आणि हे संघटन शिकलं पाहिजे, त्याचबरोबर तुमच्यामध्ये स्किल्स तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत, आणि तरच तुम्ही राजकारणात येऊन सफल होऊ शकता. आणि हे सगळं प्रशिक्षणाने शक्य होऊ शकतं. तुमच्या हे जे काही आत्तापर्यंत पॉडकास्टच्या केसमध्ये तुम्ही जे काही सांगितलंय, त्याच्यावरून मला तरी वाटायला लागलं की हे शिकलं तर राजकारणात एखादा माणूस सहजतेने सफल होऊ शकतो. सर, नव्याने ज्या लोकांना राजकारणात आत्ता यायचं आहे, त्यांच्यासाठी हा काळ कसा आहे, आणि त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? ओके, राजकारणाचा नव्याने येणाऱ्या लोकांसाठीच नाही, आधीपासून राजकारणाचा काळ हा चांगलाच आहे. बरं. आणि मी तर म्हणेल की आजचा काळ नव्याने येणाऱ्या लोकांसाठी सुवर्ण काळ आहे. कारण कुठलंही सभागृह घ्या, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, या प्रत्येक सभागृहातली सदस्य संख्या आता येणाऱ्या काळामध्ये वाढणार आहे. लोकसभेतली सदस्य संख्या वाढणार आहे, विधानसभेतली सदस्य संख्या वाढणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणातही चांगल्या तरुणांना येण्याची गरज आहे. राजकारणातही चांगल्या तरुणांची गरज आहे. फक्त एक आहे, राजकारणावर येणाऱ्या तरुणानं स्वतःचं आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी नेमकं एखाद्या मोठ्या नेत्याला मिळणाऱ्या मान सन्मान असेल, मान सन्मानापोटी, त्याच्या आकर्षणामुळे राजकारणात जातोय का, किंवा राजकारणामध्ये गेल्यानंतर पैसा आणि मोठेपण खूप मिळतं, पावर मिळते, या भ्रमामधनं जातोय का, की खरोखर मला लोककल्याण आणि माझं काहीतरी व्हिजन आहे म्हणून मी राजकारणात जातोय. या तिन्ही गोष्टींचं आत्मपरीक्षण करणं. जर तुम्ही आकर्षण आणि भ्रमापोटी जर का राजकारणामध्ये येत असाल तर तुमच्या आयुष्याची माती होईल. पण जर तुम्ही लोककल्याणाचा ध्यास घेऊन, एखादं व्हिजन ठेवून, मतदारसंघाप्रती, स्वतःच्या आयुष्याप्रती जर एखादं व्हिजन घेऊन येत असाल तर निश्चित राजकारणासारख्या क्षेत्रात आज तुम्हाला सुवर्ण काळ आहे. आणि म्हणून माझा तरुणांना संदेश असेल की राजकारणासारखं तुम्हाला मोठेपण प्राप्त करणारं, एक रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला एक वेगळी मजा देणारं, समाधान देणारं, खऱ्या अर्थानं लोकसेवेचा आनंद देणारं क्षेत्र दुसरं कुठलंही नाही आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये येणाऱ्या तरुणांनी जरूर यावं, पण त्याबरोबरच लोककल्याण करायचं आहे हा पवित्र विचार ठेवून आणि एक आपल्या मतदारसंघाप्रती एक विशिष्ट व्हिजन ठेवून या क्षेत्रामध्ये यावं. त्या अनुषंगानं स्वतःमध्ये काही कौशल्य आत्मसात करावीत, काही अभ्यास करावा, गॉडफादर मला निर्माण करायचं, त्या अनुषंगानं आपला अहंभाव बाजूला ठेवावा, भाषणं शिका, असं प्रत्येक पातळीवरती स्वतःला तयार करून राजकारणामध्ये आलं पाहिजे. बरं, मला एक सांगा, वक्ता हा जन्मजात असलो का तो ट्रेनिंगनी वक्ता बनू शकतो? कारण राजकारणात त्याचं महत्व जास्त आहे. खूप छान प्रश्न आहे.
काय होतं, राजकारणामध्ये प्रत्येकाचा कोण ना कोणतरी एक लीडर असतो आणि कधी कधी आपल्या लीडरपेक्षाही चांगले विचार माझ्याकडे आहेत असं कार्यकर्त्याला वाटतं आणि असतातही. मग तो कार्यकर्ता काय करतो की या सभेत मीही बोलणार असं त्याला एकदा मनातनं वाटतं. मग नाव द्यायला जाण्याची वेळ येते त्या संयोजकाकडे, दुविधा परिस्थिती, जाऊ की नको, आणि मग यावेळेस नको पुढच्या वेळेस देऊ असं एकदा होतं, पुन्हा असं एकदा होतं, असं 2-3 वेळेला होतं की यावेळेस नको पुढच्या वेळेस, यावेळेस नको पुढच्या वेळेस. पण एक वेळ अशी येते की नाही, आता येणाऱ्या सभेमध्ये मीही माझे विचार मांडणार. म्हणून तो त्या संयोजकाकडे त्याचं नाव देतो. नाव दिल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे बापरे, कॉन्शियस होतो तू. म्हणजे की आता मला आता द्यायचंय, मला आता भाषण करायचंय, आणि त्याला खूप मोठं ओझं त्याच्या मनावरती आल्यासारखं वाटतं. पण ठीक आहे, आज जरी 1 तारीख आहे उदाहरणार्थ, आणि त्याला भाषण करायचंय साधारणतः 13 तारखेला, 13 तारीख दूर आहे असं समजून ते सोडून देतो विचार. पण जशी 2-4 दिवस गेले की त्याच्या मनात पुन्हा ती जाणीव होते की अरे आपल्याला भाषण करायचंय. मग ज्या विषयावर त्याला भाषण करायचंय त्या विषयातला तज्ज्ञ व्यक्ती कोण, त्याच्याकडे जातो, त्याच्याकडनं काही पॉईंट्स जमा करतो, आणखी दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, त्याच्याकडनं काही पॉईंट्स जमा करतो. किमान अर्धा तास बोलेल इतकी त्याच्याकडं मुद्द्यांची शिदोरी असते. मग त्या मुद्द्यांच्या आधारे तो त्याच्या निवडक मित्रांसमोर भाषण करतो, त्याची रिहर्सल करतो, सगळं होतं, आणि किमान 20-25 मिनिट बोलेल एवढी सगळी त्याची तयारी झालेली असते. बरोबर. पण जसं 8 तारीख पुढे जाते त्याला असं वाटतं की काहीतरी घटना घडावी आणि हे कॅन्सल व्हावा. मग तसंच करत करत 10 तारीख येते, त्याला वाटतं तिकडे काही घडत नाही ना, या कार्यक्रमाच्याच कुणाचं काहीतरी पण कार्यक्रम कॅन्सल व्हावा. 11 तारखेला त्याला असं वाटतं की 2 दिवस कुठेतरी बाहेरगावी जाण्याचा प्रसंग येतो का, कारण तो त्याच डायलॉग मध्ये असतो ना, कारण शोधायला सुरुवात स्किप होण्यासाठी त्या प्रसंगापासून. 12 तारखेच्या रात्रीत असं होतं, होईल का, जमेल का माझं भाषण, ह्या दोलायमान परिस्थितीमध्ये असतो. आणि 13 तारखेच्या सकाळी त्याला जागच मुळात त्या विचाराने येते की आज भाषण आहे, आणि रात्रभर झोप तर त्याची फार तर 1.5-2 तास झालेली असेल फार. आणि होतं असं की मग भाषण करण्याची समजा 11 वाजताची वेळ, ती जसजशी जवळ येते तसतच त्याला वाटायला लागतं अरे मी तिकडे जाऊ की नको. पण त्याने घेतलेले परिश्रम, मेहनत हे त्याला शांत बसू देत. तो त्या कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन पोहोचतो. गेल्याबरोबर पहिल्यांदा तो काय करतो, तिथल्या सूत्रसंचालकाला सांगतो की एक माझं नाव जरा 4-5 वक्त्यांच्या नंतर ठेव. तो सूत्रसंचालक देखील त्यांचं नाव 4-5 वक्त्यांनंतरच घेतो. त्याच्या नावाला पाचारण केल्यानंतर तो अशा आविर्भावात पुढे जातो की याने किती भाषणांचा याला अनुभव असेल. माईक ऍडजस्ट करण्याची स्टाईल अशी असते, किती अनेक भाषणं आतापर्यंत कोळून पिलेली आहेत. आणि पहिल्याच्या 2-3 लाईन्स होतात, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वगैरे सगळं होतं. आणि मग जे भाषण तो 20 मिनिट करणार होता, तर ते भाषण त्याचं 1.5-2 मिनिटामध्ये पहिलं भाषण संपतं आणि तो घामाघूम होऊन खाली बसतो. आणि या दरम्यान त्याच्यात काय झालेलं असतं, तर डोक्याचा जो भाग आहे ना, इथं केसाळ भाग, तिथं काहीतरी टोचल्यासारखं त्याला वाटतं, कानाच्या बाजूला गरम वाटायला लागतं, इथं कधी नव्हे तेवढा दुष्काळ पडलेला असतो, इथं काहीतरी फिरत असतं आणि संपूर्ण अंगाला घाम आलेला असतो. मग यानंतर काय असतं की कुणीतरी एक वक्ता उठतो आणि ताड सर्वांसमोर अतिशय प्रभावीपणे भाषण करतो. आणि त्याला वाटतं याच्यासारखं मी केव्हा बोलता येईल बरं. आणि मग तो त्या कार्यक्रम झाल्यानंतर त्याला विचारतो की खूप छान बोललात तुम्ही, तुमच्यासारखं बोलता येण्यासाठी मी काय करू. ज्यानं आतापर्यंत कुणाला हा प्रश्न विचारला असेल की मला चांगलं बोलता येण्यासाठी मी काय करू, तर हमखास मिळालेलं उत्तर काही नाही हो, कुणालाच काही कळत नाही, मी एकटा शहाणा आहे असं समजून बोलायचं. समोरचे सगळे वेळ आहेत, मी एकटा शहाणा आहे असं समजून बोलायचं. असे वेगवेगळे सल्ले, सगळ्या समोर गेल्यावरच कळतं की काय होतं, असं वेगवेगळे सल्ले देतात. आपण तसे प्रयत्न करतो देखील, तरीही आपल्याला भाषण करता येत नाही. आणि मग ही आपली धारणा बनते की भाषण किंवा वक्तृत्व हे फक्त जन्मजात असतं. पण लक्षात घ्या, जन्मजात असतो तो फक्त श्वास, जो घ्यायला शिकवावं लागत नाही. त्यानंतर चालणं, बोलणं, लिहिणं, वाचणं, आज आपल्याला जी प्रत्येक गोष्ट जमते ती गोष्ट आपण चुका करून प्रशिक्षणातून शिकलेलो आहोत. तसंच भाषण किंवा वक्तृत्व हे देखील जन्मजात नसून ते एक प्रयत्नातून आत्मसात म्हणजे स्वतः प्रयत्न करून साध्य करता येणारी ही एक कला आहे. फंटास्टिक. बघा, हे तर क्लिअर आहे की राजकारणी व्यक्तीला प्रभावी वक्तृत्व करता आलं पाहिजे,
पण एका सामान्य माणसाला प्रभावी वक्तृत्वाची का गरज आहे किंवा त्याला ते आलं पाहिजे का? खूप चांगला प्रश्न आहे. आज एक काळ होता की लिडरशिप त्यांच्याकडेच गेली ज्यांना बोलता येत होतं. आणि जर पाहिलं आपण तर जास्तीत जास्त राजकीय व्यक्तींनाच बोलण्याची गरज पडायची, भाषण करता येण्याची गरज पडायची वक्तृत्वाची. आजचं क्षेत्र असं आहे, एक व्यक्ती एक संस्था आहे. बरोबर. आज ज्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, आज एज्युकेशन सगळ्यांकडे आहे, बाकी सर्व आहे, पण वक्तृत्व नावाचा पैलू जर का तुमच्यामध्ये असेल तर निश्चित तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक वेगळं महत्व आहे. म्हणजे ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन करावं लागतं, बॉस समोर व्यक्त व्हायला लागतं, कलिग समोर व्यक्त व्हायला लागतं, आणि जर तुम्ही ते प्रभावीपणे व्यक्त झाला तर कामात तुमची प्रगती होऊ शकते. निश्चित. आणि मी म्हणेल की आपण पॉडकास्टसाठी इथं बसलोय, तर तुम्ही बोलताय तर तुमच्यातलं देखील जे म्हणजे बोलण्याचं कौशल्य हे यालाही कुठेतरी वक्तृत्वाचं बॅकग्राऊंड आहेच ना. अगदी तसंच आज तुमच्याकडे पैसा आहे, वारसा आहे, मालमत्ता आहे, एज्युकेशन आहे, विचार आहेत, ज्ञान अनुभव सर्व आहे. पण हे विचार, ज्ञान, अनुभव सर्व जर व्यक्त करता येण्यासाठी तुमच्याकडे वक्तृत्व नावाचं कौशल्य नसेल तर तुम्ही सामान्य राहा. बरोबर. नाही, फक्त राजकारणातच वक्तृत्वाची गरज आहे, प्रभावी वक्तृत्वाची गरज असं नाहीये. आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कुठेही जायचं आहे, बायकोसमोर सुद्धा चांगलं वक्तृत्व करता आलं, चांगलं समजून सांगता आलं तर भांडणं कमी होऊ शकतात. म्हणजे तिला आपलं मत नाही मांडता आलं तरी खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. सो वक्तृत्व प्रत्येकाला गरजेचं आहे आजच्या काळात, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे वक्तृत्व शिकायचं असेल तर तुम्ही काही ट्रेनिंग प्रोग्राम घेता? आम्ही 3 दिवसांचं वर्कशॉप असतं आमचं, भाषण कला व नेतृत्व कौशल्याचं, ज्यामध्ये की अगदी निवासी असतं. 3 स्टार लेवलच्या हॉटेल्समध्ये आम्ही हे वर्कशॉप घेतो. आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधीच्या भाषणांचा अनुभव काय हा सर्व बाजूला ठेवून नेमकं चांगलं, प्रभावी, उत्कृष्ट भाषण करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या अनुषंगानं उभं राहण्यापासून ते तुमचा आवाज, शब्दसाठा, देहबोली, भाषणाचे विविध प्रकार असतात, त्यानुसार मुद्द्यांची मांडणी कशी करायची, याशिवाय भाषणासाठी लागणाऱ्या तात्पर्यकथा, म्हणी, वाक्प्रचार, शेरोशायरी या सर्व गोष्टी त्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये रुजवतो. आणि भाषण कोणत्याही प्रकारचं असू द्यात, जसं की गणित आहे, हे 0 ते 9 या अंकांमध्ये सोडवलं जातं. बरोबर. किती मोठं गणित असेल तसंच भाषणाचा कुठलाही प्रकार असू द्यात, ते भाषण फक्त 9 मुद्द्यांमध्ये, कुठलंही भाषण 9 मुद्द्यांमध्ये केलं जातं आणि ते भाषण प्रभावीच होतं. असे आमच्याकडे 9 मुद्द्यांचं एक तंत्र आहे, ते आहे भाषण मंडल, भाषण सूत्र. हे तुमच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगून, तुम्हाला रुजवून तुमच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने भरपूर तुमच्याकडनं सराव करून घेतला जातो आणि तुमच्यातला एक उत्कृष्ट चांगला वक्ता निर्माण करण्याची जबाबदारी आमची असते. बरं, इथं फक्त वक्तृत्वच शिकवलं जातं का राजकारणाचं शिक्षण तुम्ही मगाच्यापासून आपण बोलतोय ते पण शिकवलं जातं 3 दिवसात? निश्चित. राजकीय नेतृत्व कौशल्य, राजकारणात यशस्वी होण्यासाठी राजकीय नेतृत्व कौशल्य असं त्याच्यामध्ये आहे. 2 दिवसांचं ट्रेनिंग आहे. पण मध्यंतरीच्या काळात काय झालं, आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि राजकीय लोकांना तितका वेळ देणं शक्य नाहीये की 3 दिवस भाषण कलेसाठी आणि 2 दिवस पुन्हा राजकीय नेतृत्व कौशल्यासाठी, असं 5 दिवस जातात. म्हणून राजकारणातल्या व्यक्तींसाठी फक्त राजकीय भाषण कसं करायचं आणि निवडणुका जिंकण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, जर तुम्ही आपण चर्चा केली आहे. येस. म्हणजे बांधणीपासून कौशल्य काय काय, मतदारसंघाच्या बांधणीपासून कार्यकर्त्यांची बांधणी, विनिंग स्ट्रॅटेजी, तुमचे सर्व निवडणूक, इलेक्शन मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी. तर असं 3 दिवसांचं एक वर्कशॉप आहे ज्यामध्ये की भाषण कला व राजकीय नेतृत्व कौशल्य निवडणूक जिंकण्यासाठी असं 3 दिवसांचं एक आम्ही नव्यानं ट्रेनिंग घेत आहोत, हे ज्यामध्ये की तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकवल्या जातात. मित्रांनो, ज्या लोकांना आताच्या रिसेंटच्या निवडणुका लढवायच्यात किंवा भविष्यात काही निवडणुका लढवायच्यात त्या लोकांनी 3 दिवस इन्व्हेस्ट करा, नाही तर करोडो रुपये स्पेंड कराल आणि कदाचित ही जी काही बांधणी आहे किंवा जे काही रिक्वायर्ड कौशल्य ते जर नसतील तर मी माइट बी निवडणुकीत हार आणि भरपूर सारा लॉस पैशांचा करण्यापेक्षा 3 दिवस इन्व्हेस्ट करून जर तुम्हाला एक प्रभावी राजकारणी होता येत असेल तर डेफिनेटली तुम्ही याचा विचार करणं आवश्यक आहे. हे ट्रेनिंग तुम्ही कुठे घेता? तसं आमचं ट्रेनिंग हे दिल्लीपासून चालतं. वेगवेगळ्या ठिकाणी घेता, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणची लोक वेगवेगळ्या ठिकाणी जिथे केव्हा असेल तिथं ते अटेंड करू शकतात. दिल्ली, मुंबई, पुणे, कोल्हापूर या 4ही ठिकाणी आमचे ट्रेनिंग चालतात. दिल्लीमध्ये हिंदी भाषेत असतं, बाकी पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या 3ही ठिकाणी मराठी भाषेमध्ये असतं आमचं हे ट्रेनिंग.
ओके, म्हणजे आता मला 2 प्रोग्राम आहेत तुमच्याकडे हे समजलं की एक राजकारणासाठी कशी स्ट्रॅटेजी बनवावी, कसं प्ले करावी आणि कसं जिंकावं याच्यासाठीच एक वेगळं ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वक्तृत्व शिकवलं जाणार. आणि दुसरं जे आहे ते कुठेही जा आणि व्यक्त व्हा, अशा पद्धतीचं ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. आता मला तुम्ही सांगितलं की तुमचे 2 कोर्सेस आहेत, असं काही कॉम्बो आहे का किंवा मला वक्तृत्व पण शिकायला मिळेल आणि मला राजकारणाचं पण करता येईल? कारण काय, मला राजकारणाचं पण शिकायचं आहे आणि वक्तृत्व पण करायचं, 5 दिवस माझ्याकडे नाही आहेत, पण असं काही कॉम्बो काही प्रोग्राम करू शकता का? हीच लोकांची खूप मागणी येत होती आणि खास करून राजकारणातल्या लोकांची मागणी यायची की आम्हाला इतका वेळ देणं शक्य नाही 5 दिवसांचं, मग असं काही आम्हाला मोजकं आम्हाला जे गरजेचं आहे तेवढं वक्तृत्व आणि राजकारण या दोन्हीशी आम्हाला काही देता येईल का प्रशिक्षण. आणि म्हणून आम्ही कॉम्बो ट्रेनिंग असं म्हटलं तर हरकत नाही, जे की 3 दिवसांचंच आहे, ज्यामध्ये तुम्हाला राजकीय भाषणं कशी करायची आणि राजकारणामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी नेमकं तुम्ही काय केलं पाहिजे, असा राजकारणात निवडणुका जिंकण्यासाठी संकल्प निवडणूक विजयाचा प्लस राजकीय भाषण असा एक 3 दिवसांचा आम्ही हा नवीन एक वर्कशॉप आणलेला आहे. तो पुण्यामध्ये दर महिन्यामध्ये होत असतो. फंटास्टिक. म्हणजे ज्या लोकांना राजकारण आणि वक्तृत्व दोन्ही शिकायचं त्यांच्यासाठी हा कॉम्बो तुमचा प्रोग्राम आहे. येस. आणि तो पुण्यात होतो आणि हा निवासी आहे. 3 स्टार हॉटेलमध्ये हा वर्कशॉप होत असतो. आणि यात संपूर्ण महाराष्ट्रातले अगदी चंद्रपूर पासून ते रत्नागिरीपर्यंत तर इथपर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या प्रशिक्षणामध्ये सहभागी असतात. वक्तृत्व बरीचशी लोक शिकवतायत, राजकारणाबद्दल पण वक्तृत्व किंवा भाषण कसं करावं हे बरीच लोक सांगतायत. त्यांनी तुमच्याकडेच काय यावं, तुमची अशी काय स्पेशालिटी आहे किंवा तुम्ही हे वक्तृत्व कुठून कुठून शिकलात याच्याबद्दल थोडक्यात सांगा. मुळात अनेकांना जन्मजात काही आवड असते, कुणाला मूव्हीज पाहण्याची, कुणाला क्रिकेटची, कुणाला आणखी कुठली कुठली आवड असते. तसं मला वक्तृत्व, भाषणं ऐकणं आणि भाषणं करणं ही माझी मूळ आवड आहे. आणि त्यासाठी मी आजही कुणाचं भाषण असेल तर मन लावून ऐकतो. आणि हे अगदी लहानपणापासून वादविवाद भाषणं ही ऐकत आलेलं आहे. मग आपल्याला आपल्या क्षेत्रातलं शोधण्याचा प्रयत्न असतो काही ना काहीतरी. मग यातलं काय तर इंग्लंडमधल्या लंडन शहरात एक हाईड पार्क म्हणून आहे आणि त्या हाईड पार्कमध्ये जवळपास 400 वर्ष जुनी परंपरा असलेलं तिथं दर रविवारी सकाळी 7 वाजता अनेक लोक येतात आणि ज्यांना आपले विचार मांडायचे, तिथं एक संवाद स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर ज्यांना आपले विचार काही मांडायचे तो येणार, त्याचे असे उंचवटा असलेले स्टूल असतात त्याच्यावरती उभं राहणार आणि त्याच्यासमोर किमान 100-500 काही जितकी लोक असतील त्यांच्यासमोर तो त्याचं म्हणणं मांडणार. असं हे 400 वर्षापासून चालू आहे. इंग्लंड देशातील लंडन शहरामध्ये हाईड पार्क आणि त्यामध्ये स्पीकर्स कॉर्नर इथं हे सगळं चालतं. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी इंग्लंडला गेलो, तिथं 1.5 महिना राहिलो आणि यामध्ये मी 1.5 महिना राहून त्या हाईड पार्कमध्ये वक्तृत्वाचा अभ्यास केला. आणि मध्यंतरीच्या काळात लक्षात असं आलं की महानगरांमध्ये ज्यांनी 100 लोकांसमोरही कधी भाषण केलेलं नाही, ज्यांना व्याख्यान आणि भाषण यातला फरक काय हे माहीत नाही, आणि अशी लोक भाषणावरती प्रशिक्षण देत आहेत. आता हे प्रशिक्षण देतात का, तर कोणीतरी त्यांना मागत असेल ना प्रशिक्षण. बरोबर. तर मी कुतूहलापोटी ते प्रशिक्षणही पाहिले आणि लक्षात असं आलं की लोकांची जर काही मागणी असेलच तर आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. फंटास्टिक. आणि म्हणून मग हा एक विशिष्ट अनेक वक्त्यांचा, अनेक भाषणांचा अभ्यास करून सोप्यात सोपं त्याला भाषण करता यावं, त्याला असणारी भीती, दडपण, न्यूनगंड ह्या सर्व गोष्टी त्याला न शिवता त्याला प्रभावी धाडसानं भाषण करता यावं असा हा सिलेबस आम्ही तयार केला. फंटास्टिक. आणि म्हणून येणारा प्रत्येक जण हा आमच्याकडे बोलू शकतो हा आत्मविश्वास त्याच्या आधी आम्ही तुम्हाला आत्मविश्वास सांगतोय आणि म्हणून त्याने आमच्याकडेच यावं. ग्रेट. जगामध्ये बऱ्याच ठिकाणी भाषण किंवा संभाषण शिकवलं जातं, ज्याच्यामध्ये हार्वर्ड असेल किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे, मी बऱ्यापैकी ऐकलंय. तुम्ही इंग्लंडला पण जाऊन आलात. तिकडचं भाषण कौशल्य आणि आपल्याकडचं भाषण कौशल्य याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळेपण वाटतं? निश्चित आपल्या इकडे मी जी भाषणं ऐकत होतो ना, वक्ता बोलतोय, समोर 500, 1000, 10,000, लाख लोक एका वक्त्याचं भाषण ऐकतायत. हा आपल्या इकडे प्रकार जास्तीत जास्त आहे. आणि शेवटी एखादं व्याख्यान असेल तर त्या व्याख्यानामध्ये 5 मिनिट 10 मिनिट तिथं त्याला काही प्रश्न उत्तर असतील वक्त्याला विचारायचे तर वेळ दिला जातो.
बाहेरच्या देशामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये मी जे पाहिलं हाईड पार्कमध्ये की वक्ता बोलतोय आणि त्याला काउंटर समोरून पब्लिकमधनं होत आहे. बर. पुन्हा वक्ता त्याला डिफेंड करतोय, परत त्याला काउंटर केलं जातं, परत तो डिफेंड करतोय. आणि कधी कधी वक्ता काउंटर करतोय आणि समोरची लोक डिफेंड करतायत. हे जे पाहिलं मी म्हणजे तिथं मूळ याचं व्यक्ती स्वातंत्र्य संवाद स्वातंत्र्य असल्यामुळे जो तो आपापले विचार मांडतो आणि समोरून त्याला प्रतिसाद दिला जातो किंवा त्याचं म्हणणं खोडून काढलं जातं आणि या दोन्ही गोष्टींना बेस असतो. बर. आपल्याकडे फक्त वक्ता बोलतो आणि आपण ऐकतोय. तिकडे तसं नाही, त्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारले जातात आणि मग आणि दोघांच्याही म्हणजे तिकडचं भाषण कसं तर काउंटर डिफेंड काउंटर डिफेंड काउंटर डिफेंड भाषणाचा एक कळस चढत जातो. आपल्या इकडे वक्ता बोलतोय 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 समोरच्यांवरती ज्ञान पसरत जात आहे. असा आहे हा दोन्हीमधला फरक आहे. फंटास्टिक. मित्रांनो, खूप सारे लोक भाषण कला किंवा राजकारणाबद्दल बोलतायत किंवा राजकारणात कसं तुम्ही भाषण करावं याच्याबद्दल बोलतायत, पण गणेश सरांबद्दल बोलायचं झालं तर ते इंग्लंडला जाऊन 1.5 ते 2 महिने राहून त्यांनी तिकडचं प्रशिक्षण केलेलं आहे. त्यांचं लहानपणापासून ऑब्झर्वेशन आहे. तर डेफिनेटली ज्या लोकांना राजकारणात यशस्वी व्हायचं आहे, प्रभावीपणे व्यक्त व्हायचं आहे, अशा लोकांनी गणेश सरांना नक्की संपर्क साधला पाहिजे किंवा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे असं मला वाटतं. गणेश सर, तुम्ही इथं आलात आणि एवढं सगळं आमच्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.